नगरपंचायतीवर आजरेकरांचा मोर्चा, प्रशासकांच्या बैठकीनंतर पुढील निर्णय। स्वच्छ व मुबलक पाणी मिळावे या मागणीसाठी सर्वपक्षीय व आजरेकरांनी आजरा नगरपंचायतीवर मोर्चा काढला। रोज पाणी देण्याची ग्वाही मुख्याधिकारी सूरज सुर्वे यांनी दिली। प्रशासक तथा भुदरगडचे प्रांताधिकारी यांच्या सोबत 4 दिवसात बैठक घेण्याचे ठरले। छत्रपती संभाजी चौकातून मोर्चाला सुरुवात झाली। नगरपंचायतीच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ मोर्चा थांबला। यावेळी बोलताना संपत देसाई म्हणाले, गेली 2 वर्ष आजरेकर पाण्यासाठी हैराण आहेत। नगरपंचायतीचे दुर्लक्ष झाले आहे। ठेकेदाराला सांभाळण्याचं काम सत्ताधाऱ्यांनी केलं आहे। झोपलेल्या प्रशासनाला जागे काढण्यासाठीचा हा मोर्चा आहे। यावेळी मुकुंद देसाई, नाथा देसाई, दयानंद भोपळे, परशुराम बामणे यांची भाषणे झाली। यानंतर शिष्टमंडळाने मुख्याधिकारी यांची भेट घेतली। आया बायांना कालच जागतिक महिला दिन झाला आणि या जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर हा मोर्चा करावा लागणं ही अत्यंत खेदाची आणि दुर्दैवी अशी घटना आहे। खरं तर ज्या वेळेला पहिल्यांदा 2,70,00,000ची योजना नामदार बाबासाहेब कुपेकरांनी मंजूर केली होते, त्यावेळेचा आजरा आणि आत्ताचा आजरा यामध्ये फार काही मोठा फरक आहे असा दिसत नाही। थोडीफार कुठेतरी इकडे तिकडे नागरिक सुविधा, नागरिक वस्त्या वाढलेल्या आहेत, पण त्यावेळेच्या 2,70,00,000मध्ये जी योजना झाली होती त्या योजनेनं संपूर्ण आजरा शहराला आणि छोट्या छोट्या उपनगराला नियमितपणे पाणी पुरवठा केला होता। यावेळी 2 वर्षाची पाणीपट्टी माफ करावी अशी मागणी केली। यावर तो अधिकार मला नाही असं मुख्याधिकारी यांनी सांगितलं। यानंतर शिष्टमंडळाने प्रशासक तथा भुदरगडचे प्रांताधिकारी यांच्याशी बैठक लावावी व यावर निर्णय घ्यावा असं सांगितलं। यानंतर प्रांताधिकारी यांच्याशी संपर्क साधून 4 दिवसात बैठक घेण्याचं ठरवलं। मोर्चात जनार्दन टोपले, विजय थोरवत, गौरव देशपांडे, सुधीर देसाई, विक्रम देसाई, संजय सावंत, बंडोपंत चव्हाण यांच्यासह समिती सदस्य, विविध पक्षांचे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते। महानकरी न्यूजसाठी बशीर मुल्ला, आजरा। ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।